राज्यासह देशातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने एकच दाणादाण उडवली आहे। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशातच उत्तराखंडमध्ये मागील 2 दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे। यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून केदारनाथ यात्रेला गेलेले हजारो भाविक अडकून पडले आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील 120 भाविकांचा समावेश आहे। यामधून 8 जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात यश आले, तर 2 जण अजूनही अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे। सध्या अडकून पडलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचेही बोलले जात आहे। हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर। केदारनाथ यात्रेला सुरुवात झाल्यापासून देशभरातून लाखो भाविक यात्रेसाठी उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत। मात्र अलीकडे झालेल्या मुसळधार पावसाने मोठे अकराळ विकराळ रूप धारण करत मोठे नुकसान केले आहे। अशातच केदारनाथ मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता ठिकठिकाणी बंद पडला आहे, तर अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्याची घटना घडल्या आहेत। अशातच या पूरसदृश्य पावसात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील 10 भाविक देखील अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे। त्यातील 8 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, तर 2 जण अद्याप अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे। बाहेर काढण्यात आलेल्यांना हरिद्वार येथे एका सुरक्षित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, तर उर्वरित 2 जण हे केदारनाथ परिसरातील टेकडीवरील हेलिपॅडवरच अद्याप अडकून पडल्याची माहिती मिळते। पावसाच्या वातावरणात तेथील परिस्थिती धुक्यात अडकल्याने बचाव कार्याला देखील अडथळा निर्माण होत आहे। मात्र परिस्थिती नियंत्रणात येताच त्यांना सुखरूप बाहेर काढलं जाईल अशी माहिती पुढे आली आहे।